या व्हिडिओपासून आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की 2024 हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी कसे होते आणि कोणकोणते चित्रपट या वर्षात बॉक्स ऑफिसवर दाखल झाले। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक चित्रपटाची माहिती घेणार आहोत आणि तो चित्रपट आता तुम्हाला बघायचा असेल तर तो तुम्ही कुठे पाहू शकता हे देखील आम्ही सांगणार आहोत। 2024 या वर्षी तब्बल 66 मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाले। त्यातील मोजके सिनेमे हे बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकले। 2024च्या जानेवारीमध्ये आलेला पहिला चित्रपट म्हणजे सत्यशोधक। सत्यशोधक हा चित्रपट 5 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला। क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित हा चित्रपट होता। अस्पृश्यता निवारण, शिक्षण प्रसारण, सामाजिक सुधारणातील फुले दाम्पत्याने घेतलेले कष्ट, केलेला त्याग, त्यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रेरणादायी लढा असे सर्व आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळाले होते। यामध्ये कलाकार जे होते ते होते संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली होती, तर अभिनेत्री राजश्री देशपांडे ही सावित्रीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाली होती। मुख्य म्हणजे हा चित्रपट महाराष्ट्र शासनाने टॅक्स फ्री देखील केला होता। एवढ्या सर्व गोष्टी असून देखील सत्यशोधक चित्रपट हा प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचण्यास अयशस्वी आपल्याला पाहायला मिळालं। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेला हा सत्यशोधक चित्रपट तुम्हाला जर पाहायचा असेल तर तुम्ही आत्ता तो ॲमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता। या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट दाखल झालेला आहे। जर तुम्हाला त्यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती घ्यायची असेल किंवा त्यांच्या संघर्षाविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा चित्रपट प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर नक्कीच पाहू शकता। अशी जी आहे ती 2024च्या जानेवारीची महिन्याची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। असेच आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणता चित्रपट हा आलेला आहे 2024 मध्ये आणि त्या चित्रपटामध्ये कोण कलाकार होते, तो यशस्वी झाला का यशस्वी झाला नाही हे आपण पाहणार आहोत। तर असेच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी किंवा पुढच्या चित्रपटाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।